महाराष्ट्र शिवसेनेचे 6 खासदार हे सध्या जयपूरमध्ये दिल्लीतील लीला हॉटेलमधून खासदारांना जयपूरमध्ये नेल्याची माहिती आहे। मनपरिवर्तन होऊ नये तसेच बैठकीला उपस्थित राहू नये याची पूर्णतः खबरदारी घेण्यात आलेली आहे। तर ठाकरे सेनेच्या 6 फुटलेल्या खासदारांचा आता गट स्थापन होणार आहे। परभणीचे खासदार संजय जाधव या गटाचे प्रमुख नेते असतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। बंडखोर 6 खासदारांवर मात्र अपात्रतेची टांगती तलवार आहे। बंडखोरांनी मूळ पक्ष सोडल्याचं कुठेही जाहीर केलेलं नाहीये। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। आपण आता बघितलं असेल पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार हे शिंदे सेनेच्या वाटेवरती आहे। आपण आता बघत आहात। आता आपल्याबरोबर कायदेतज्ञ ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम साहेब आहेत। आता त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं काय असं आहे की 6 खासदार यांनी वेगळा गट स्थापन केला का ते दुसऱ्या पक्षात सामील झालेत याचा अधिकृत खुलासा अजून त्या 6 खासदारांकडून आला नाहीये। परंतु याचा विचार करण्यापूर्वी ही देखील गोष्ट तेवढीच खरी आहे की या 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि लोकसभेमध्ये त्यांनी पत्र देऊन एक वेगळा गट स्थापन करून त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे बघणं मोठं उत्सुकतेचं ठरेल। परंतु त्यांनी व्हीप त्या पक्षात त्यांनी आहेत की नाहीत, ते जॉईन झालेत की नाहीत या प्रश्नाचा स्पष्ट खुलासा अजूनही 6 खासदारांकडून आलेला नाही। व्हीपमध्ये त्यांना निमंत्रण दिलं होतं हजर राहायचं, परंतु ते हजर राहिले नाहीत। त्यामुळं आणि त्यांनी दुसराही गट स्थापन अजूनपर्यंत केलेलं नाही। पण नक्की हे पक्षातून फुटून कुठल्या पक्षात विलीन होतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।